व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चारला नाश्ता करते, उपमा करते. कांदा, टोमॅटो, शेंगदाणे सगळं काही टाकलं, एकच मीठ टाकलं पण छान भाजते ते. आणि वाटीभर रवा मी असं भाजून घेतला, त्यात थोडी साखर टाकली. उपमामध्ये साखर खूप छान लागते. एक वाटीला मी 2 ग्लास छान टाकते. असं 2 ग्लास छान टाकते. त्याला आपल्याला उकळीपर्यंत थांबायचं आहे. उकळी येते आपल्याला, उकळी असं थांबायचं. असं म्हणजे का उन्हाळ्यामध्ये आपल्याला कधीतरी खाऊशी वाटतं ना, असं एक त्याला कोथिंबीर कापून घेतली. उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं काही खाऊशी वाटत नाही दुपारची वेळेस नाही. फोडणीचा उपमा करते मी मस्तपैकी. त्याला उकळी आल्याची टाकायची, कधी फोडणीत पण टाकतात. छान असे बघा, आता छान असं कलरफुल होणार आहे. आणि कसं रवा टाकताना पण आम्हाला खूप स्लो टाकावं लागतं. एकदम टाकलं तर गाठी होतात. थोडंसं टाकून असं हलवून घ्यायचा. एकदम टाकलं तर गाठी होऊन जातात त्याच्या. नाही स्लो टाकणार आहे. तेवढं टाकायचं आणि तेवढं हे हलवायचं. असं कलरफुल होतं असं मस्त ते. सगळं टाकलं मी. हो, 1 वाटी घेतलं होतं मी. 1 वाटी याला 2 ग्लास पाणी. गाठी होत नाही त्याच्यामुळे छान होतं ते. टोमॅटोमध्ये तर कलर पण छान येतो. म्हणजे पाणी लगेच वाटतं, असं वाटतं आपल्याला खूप पातळ झालं, पण तसं होत नाही. आता आपण मस्त आता कोथिंबीर टाकून घेणार त्याच्यामध्ये छानपैकी अशी. आपला कलरफुल छान तयार झालेला आहे. काय होतं माहिती, काही दिवस आपण रवा भाजून ठेवायचा, तसं पटकन केव्हाही शिरा थोडंसं पटकन करता येतं. आपला जरा वेळ असेल तेव्हा आपण ते रवा भाजून ठेवला ना, मस्त चांगला तयार होतो. कधी पटकन फावल्या वेळेस आपण तर तेवढा वेळ वाचतो आपला करण्याचा, झटपट तयार होतो. बघा आता किती कोरडा आणि कोरडं पटपटी झालं आहे बघा. मस्त प्रसाद तयार झालेला आहे. घेऊन दाखवते तुम्हाला. मी मीठ तर कांद्यातच, तुम्ही म्हणतात मीठ टाकलं, मी मीठ कांद्यातच टाकलं होतं. कांदा भाजताना सगळ्या टोमॅटोला याला मीठ लागून जाते ते. बघा आपण असं मस्त साधा काढून घेते मी. उपमा, आता ह्या उपमा म्हणतात, कोणी सांगा